पाळ, नंदकुमार उल्पे, टोनी बावडेकर, नितीन माने आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत त्या सर्व सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे। कोण? प्रमोद चव्हाण हा खेळायला पहिला शेवटचा राहिलाय म्हणा थांबा हो 14 प्रमोद चव्हाण 14वा खेळाडू कोणता चेंज केलाय त्याचं जरा नाव सांगा। प्रमोद चव्हाण, धीरजला आत घेतलंय, मग बाहेर कोण आहे? धीरज पहिली मॅच खेळायला आहे नाही खेळा तो नव आदल्या 2 मॅच मध्ये खेळला। मुकेश आपला एक अतिरिक्त प्लेयर पाठवा या ठिकाणी। प्रमोद तुम्ही पाठवा लवकर। वेदांत स्पोर्ट्स आपला 14वा खेळाडू कोण आहे चेंज झालेला? त्वरित नाव सांगायचं आहे। प्रमोद चव्हाण 14वा खेळाडू, 12वा नाही 14वा चेंज केलेला खेळाडूचं नाव सांगा, इथं टाईप करायचं आहे आम्हाला। लवकरात लवकर चालू करा। 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असा थरार अजून या स्पर्धेचा बाकी आहे। मोठ्या मॅच आहेत, मोठे सामने आहेत शेवटचे तीनही। 2 सेमीफायनल आणि 1 फायनल।
आत्ता सेमीफायनलमध्ये तुम्हाला जिंकणं खूप गरजेचं आहे, कारण आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला केलेला आहे. तुम्ही खूप चांगला खेळ खेळलात, म्हणूनच तुम्ही सेमीफायनल पर्यंत पोहोचला आहात. त्यामुळे इथून तुम्हाला हरायचं नाही आहे, फायनलला तुम्हाला जायचंच आहे. दोन्ही संघातला एक खेळाडू जाणार आहे, एक संघ, तरी देखील तुम्हाला खूप प्रयत्न करायचे आहेत. आणि जर या ठिकाणी जर तुम्ही पराभूत झालात तर मालवणी भाषेत म्हणावं लागेल, गाव फिरा नेलो आणि हुमऱ्या कापटान मेलो, अशी परिस्थिती होणार आहे. त्यामुळे ही मॅच तुमच्यासाठी भरपूर महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा. युवराज स्पोर्ट्स संघ आपले बॅटर मैदानामध्ये पाठवा. 7 षटकांचा हा सामना असेल. 7 ओव्हर. पहिली 2 षटकं मेंटेटरी पॉवर प्लेची असतील. स्कोरर म्हणून आमचे सलीम भाई एका छताखाली, हा ज्यांचा डायलॉग आहे. ते अतिशय मनपूर्वक मन लावून गेले 4 दिवस स्कोरिंग करतायत. आज 5वा दिवस आहे त्यांचा, म्हणजे 4.5 दिवस त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यानंतर अजून एक आमचे स्कोरर मधीत सिद्धू माने सर, यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. त्यांचं देखील नाव मी आवर्जून घेईन. आमच्या सोबत या ठिकाणी बसून स्कोररची भूमिका त्यांनी बजावलेली आहे. पंचांचं देखील कौतुक आहे. 3ही पंचांनी देखील खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जे संघ मालक आहे, जे सर्व खेळाडू आहेत, त्यांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या स्पर्धेला कोणतंही गालबोट न लावता आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. पंचांचा सन्मान केलेला आहे, आयोजकांचा आदर केलेला आहे, कॉमेंटेटर, स्कोरर यांना रिस्पेक्ट दिलेला आहे. त्यामुळे त्या सर्व खेळाडूंचं, सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचं आणि सर्व मालकांचं सुद्धा मी कौतुक करेन. त्याचप्रमाणे आमचे रसिक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर तुम्हाला देखील सलाम आहे. आपला उद्योग धंदा, प्रपंच, व्यवसाय सर्व काही बाजूला ठेवून आज वेळात वेळ काढून हा महासंग्राम, हा उत्सव तुम्ही बघायला या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आपल्या जिल्ह्यातील, आपल्याच तालुक्यातील, आपल्याच गावातील खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी या ठिकाणी तुम्ही उपस्थित झालेला आहात. आणि या स्पर्धेची तुम्ही रंगत वाढवलेली आहे. या ज्या स्पर्धेचे नियम आहेत त्या नियमांचं सर्व खेळाडूंनी देखील पालन केलं आहे, तसंच सर्व प्रेक्षकांनी देखील सर्व नियमांचं पालन केलेलं आहे. त्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांना, सर्व रसिक मायबापांना देखील माझा सलाम आहे. चला मैदानामध्ये जाऊया. मोठी मॅच, मोठा सामना. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 ची पहिली सेमीफायनल सुरू होते. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत अमोलजी जमदाडे सर, जे कणकवली कासार्डे वरून या ठिकाणी उपस्थित आहेत. वैद्यकीय खात्यामध्ये ते सध्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सिलिका व्यवसाय देखील ते सांभाळत आहेत, ते करत आहेत. असे आमचे सहकारी, उत्कृष्ट समालोचक, सिंधुदुर्ग जिल्हा कॉमेंटेटर संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. अशी कितीतरी पदे त्यांच्या नावावरती आहेत. ते या ठिकाणी उपस्थित राहून समालोचन करतायत. त्यांचं देखील कौतुक आहे. त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आत्तापर्यंत कोल्हापूर नाही, रायगड नाही, मुंबई नाही, गोवा राज्यात सुद्धा जाऊन त्यांनी समालोचन केलेलं आहे. असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ख्यातनाम आणि सध्याच्या घडीला चर्चित असलेले आमचे समालोचक, आमचे सहकारी मित्र म्हणजे अमोल जमदाडे. आम्ही नशीबवान आहोत की गेले 10 वर्षे ते 10 ते 12 वर्ष माझ्यासोबत आहेत. तसे नात्याने माझे जावई लागतात. ते कन्यादान देखील मीच केलं होतं त्यांच्या लग्नाचं. कसं केलं, काय केलं ते तुम्हाला सांगणार नाही, सिक्रेट आहे.
राज की बात है वो। चलिए मैदान के अंदर जाते हैं, ये छोटी मोटी बातें होती रहेंगी बीच बीच में। स्ट्राइक वरती बॅटर आहे सचिन देशमुख, नॉन स्ट्राइक वरती आहे मुकेश शिंदे, स्वतः कर्णधार आहे आणि एक चांगला अष्टपैलू खेळाडू देखील आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मुकेश शिंदे, ज्याचं नाव आहे तो नॉन स्ट्राइक एंड वरती आहे। गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे विकास भवड। क्या बात आहे, कालचं मेडन षटक आणि एक विकेट त्या षटकामध्ये घेणारा हा गोलंदाज। मेडन पहिला चेंडू थोडा काळ हवेत होता, पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बरेच दूर होते, जोपर्यंत धावतील पकडतील थ्रो करतील तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते। सचिन देशमुख आपलं आणि संघाचं अकाउंट ओपन करतायत। 7 षटकांचा हा सामना असेल, कोणता संघ सेमीफायनलची ही मोठी मॅच जिंकेल। मोठ्या मॅचचे हे खेळाडू आहेत, मुकेश शिंदे हे मोठ्या मॅचचे खेळाडू आहेत, तर त्यांच्या समोर जो गोलंदाज आहे विकास हा देखील मोठ्या मॅचचा गोलंदाज आहे, कारण या स्पर्धेमध्ये एक षटक निर्धाव टाकण्याचा बहुमान जो किताब आहे तो कोणाच्या नावावर आहे, विकास भवडच्या नावावर आहे। तो विकास भवड आता गोलंदाजी मार्क वरती आहे। यावेळी हलक्या हाताने खेळतोय, कलाइयों के सारे मोड़ दिया है, गेंद जा रही है डीप स्क्वायर की दिशा में, 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं। क्या बात है, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मालवण मधून प्रकाश बोडिये देखील ही मॅच बघतायत आणि या स्पर्धेसाठी बावडा क्रिकेट क्लबला त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा देखील पाठवलेल्या आहेत। धन्यवाद प्रकाशजी बोडिये। यावेळी स्लॉकशिपचा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल जाऊन पायावरती आदळतोय, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने म्हणजे OUT आउट। सचिन देशमुखला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, लीग बिफोर विकेट असं हे समीकरण आहे। सचिन देशमुख बॅक टू द पॅव्हलियन, पहिला हादरा बॅटिंग करणारा संघ म्हणजेच युवराज स्पोर्टचा संघ। यस डीजे। न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय PS 131C5 व्हिडिओज यूट्यूब चॅनल आहे, ते लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। त्याचे सर्व आहेत ज्यांचं नाव आहे प्रथमेश सावंत, ते या ठिकाणी उपस्थित आहेत, एक व्हिडिओ बनवत आहेत। हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि खूप सारी प्रसिद्धी आमच्या प्रथमेश सावंतला तुम्ही मिळवून द्या। हलक्या हाताने खेळतायत, अतिशय दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते। धावसंख्या पोहोचेल 1 गड्याच्या मोबदल्यात 3 धावा। पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे। सेमीफायनलचा थरार तुम्ही अनुभवत आहात। कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व आहे तिसऱ्या पर्वाचा 5वा दिवस आहे। 5व्या दिवसाचा सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना मैदानामध्ये चाललाय। विकास भवड गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि त्यांच्या समोर एक आयकॉन खेळाडू आहे, स्वतः कर्णधार आहेत मुकेश शिंदे। हलक्या हाताने खेळतायत, ऑफ ड्राईव्हचा शॉट, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एका धावेवरती समाधान मानावं लागेल।
अमोल बी सकाळपासून मुकेश शिंदे यांची बॅटिंग बघतोय आणि बघताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे की पहिल्या षटकामध्ये पहिली 3 ते 4 बॉल ते संयमाने खेळतायत, सिंगल डबल रन घेत आहेत, स्ट्राईक रोटेट करतायत आणि त्यानंतर ते आक्रमक बनतायत. ही त्यांची बॅटिंगची खासियत आहे. बॅकफुटवरती जाऊन हलक्या हाताने लेट कट करतायत. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होईल. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5 धावा. एसटीजे अमोल पहिलं षटक प्रगतीपथावरती होतं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5 एका गड्याच्या मोबदल्यात. 7 षटकांची मॅच आहे. 7 ओव्हरची ही मॅच आहे आणि मोठी मॅच आहे. या मॅचमध्ये 80-85 धाव्या पाहिजेत असं नाही आहे, कारण दोन्ही संघ अतिशय चांगले आहेत. बॅटिंग देखील चांगली आहे, बॉलिंग देखील चांगली आहे आणि फिल्डिंग देखील चांगली आहे आणि त्यामुळे हे संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचलेले आहेत. काय सांगशील, किती धावा तुला अपेक्षित आहेत? यावेळेला कुटप्याचा बॉल आणि ऑफ साईडला ड्राईव्ह केलं. एक धाव आली आहे आणि एका सिंगलने टीमची धावसंख्या वाढते 6. श्याम सर, धावांचा जर आपण विचार केला तर दोन्ही टीमकडे जर आपण पाहिलं तर वेदांत स्पोर्ट क्रिकेट टीमने मागच्या मॅचमध्ये 52 धावांचा बचाव केला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण दुसऱ्या टीमकडे पाहिलं म्हणजे युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमकडे जर आपण पाहिलं तर या टीमने मागच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना 83 धावा देखील बनवलेत. त्यामुळे दोन्ही संघाकडे चांगले बॅटर आणि चांगले बॉलर देखील आहेत. त्यामुळे सामना चुरशीचा होईल आणि प्रथम फलंदाजी करत असताना निर्धारित 60 षटकांमध्ये तुमचं पहिलं टार्गेट असलं पाहिजे की 70+ ही धावसंख्या तुम्हाला फलकावरती लावावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील आलेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतो. डावखुरे बॅटर मी मुकेश स्ट्रायकिंग एंडला तयार झाले आहेत. यावेळेला ऑफ साईडला फटका खेळला. ऑफ ड्रॉयचा एक सुंदर फटका. पहिली धाव प्रचंड वेगात बनवली आहे आणि एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या वाढते आहे. फलकावरती लागलेत 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अमोल, आतापर्यंत ज्या 7 धावा आल्या आहेत ना, त्या 7च्या 7 धावा सिंगल आहेत. फक्त त्यात एकच विकेट आहे. बाकी सर्व 7 धावा या सिंगल आलेल्या आहेत. सिंगलच्या स्वरूपामध्ये धावा घेतल्या आहेत. यावेळी कडक शॉट, चेंडू हवेत आहे, मस्तक पे से दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर पूरे के पूरे प्रशांत घुमाने के बल्ले से निकला हुआ ये WPL 6. मैंने कहा, मेरी बात उन्होंने सुन ली. हर गेंद के ऊपर सिंगल आ रहा था. इस बार पूरे के पूरे 6 रन आ गए. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केलाय. पॉइंट रिजन मध्ये स्क्वेअर कटचा शॉट. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते, वृद्धिंगत होते. ती 14 धावांवरती पोहोचते. गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघतात सागर पाटील. आतापर्यंत थोडंसं महागडं षटक. 4 चेंडूमध्ये त्याने धावा खर्च केल्या आहेत, त्या 9 धावा. 5 चेंडूमध्ये 10 धावांनिशी प्रशांत घुमाने खेळतायत. आता स्ट्राईक वरती आहेत मुकेश. चांगला शॉट, खराब क्षेत्ररक्षण झालं. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही, फक्त एका धावेवरती समाधान मानतायत. मुकेश शिंदे बघा, 4 बॉल त्याने फेस केले. 4 बॉलचा त्याने सामना केलाय आणि 4 बॉलमध्ये 4 सिंगल त्याने घेतलेले आहेत.
फक्त स्ट्राईक रोटेट केलेला आहे. मैदानाचं आणि समोरच्या खेळाडूंचं ज्ञान त्याला आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता तो बॅटर, पण त्यामध्ये अयशस्वी ठरला. एक डॉट बॉल आला. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. यस डीजे. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मेडिकल कॉलेज एंडच्या जवळून विकास भबड़ गोलंदाजी मार्क पर थी। कलायों के सारे मोड़ दिया है, 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन की गुंजाइश हो सकती है, थोड़ी सी ढिलाई वहां पर दिखाई दी और नतीजा यहां पर 2 रन दौड़कर पूरे किए। रनिंग बिटवीन द विकेट देखिएगा बहुत ही अच्छा है। पहिल्यांदाच मुकेशने 2 धावा पूर्ण केल्या। या अगोदर प्रत्येक चेंडूवरती सिंगल घेत होता, पण यावेळी मात्र त्याने जी नजाकत दाखवली, जो शॉट खेळला त्याने आणि त्या शॉट वरती 2 धावा पूर्ण केल्या। धावसंख्या 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा मेडिकल कॉलेज एंड कडून विकास भबड़ गोलंदाजी मार्क वरती। प्रशांत घुमाने ज्यांच्या बॅट मधून आपण एक धमाका बघितला, एक मोठा शॉट तुम्ही बघितलाय। यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील केले जात आहे, पायावरती जाऊन चेंडू आदळतोय, कोणत्याही प्रकारची धाव नाही, एक डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळेल। या अगोदरच्या चेंडूवरती जरी 2 धावा आला असतील तरी पुढचा बॉल डॉट आला, म्हणजे समीकरण तेच झालं। 6 बॉल आणि 6 रन। चांगली बॅटिंग करतायत, संयमाने बॅटिंग करतायत ते मुकेश शिंदे, कारण तिसरं षटक चालू आहे। विकास भबड़ हे गोलंदाजी मार्क वरती आहेत। दिवस रात्रीचा हा रणसंग्राम महासंग्राम पेविलियन मैदानावरती पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतायत। मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत वेगाने येईल फेकी करेल तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होईल। धाव संख्या पोहोचेल 18 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात। अमोलजी, ज्या पद्धतीने सामना चालू आहे, ज्या पद्धतीने मॅच चालू आहे, एकीकडे मुकेश शिंदे संयम दाखवतायत, सिंगल डबल धावांवरती जोर देत आहेत, तर दुसरीकडे प्रशांत घुमाने जे आपला बल्ला घुमा रहे हैं, जोर जोर से बल्ला घुमा रहे हैं। माऊली स्पोर्ट्स संघाचे ओनर अमरजी उल्पे यांनी खूप मोठं काम आपल्या जीवनामध्ये यांनी देखील केलेलं आहे। पाणी म्हणजे जीवन आहे आणि ते पाणी पुरवण्याचं काम या स्पर्धेमध्ये अमरजी उल्पे सरांनी केलेलं आहे, अमरजी उल्पे साहेबांनी केलेलं आहे। त्याबद्दल अमरजी उल्पे साहेब आपले मनपूर्वक आम्ही आभारी आहोत। पुढील वाटचालीसाठी देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि जी विकेट तुम्ही बघताय, जी बनवलेली विकेट आहे आणि ती विकेट जे आखलेली गेलेली आहे, ते आखण्याचं काम केलेलं आहे आणि तयार देखील ज्यांनी केलेली आहे, ज्यांचे हात
या विकेटला मिळाले आहेत आणि त्याच्या ही चांगली खेळपट्टी ज्यांनी बनवलेली आहे त्या खेळपट्टी बनवणाऱ्या आमच्या पिच क्युरेटरचं नाव आहे धनाजी कदम उर्फ तात्या. खरोखरच तुम्हाला देखील सलाम आहे. तुमच्यामुळे ही मुलं या विकेटवरती एवढ्या चांगल्या पद्धतीने बॅटिंग आणि बॉलिंग करू शकतात. तुम्हाला देखील सलाम आहे. यावेळी जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू फसलाय. महेंद्र येईल झेल खाली, त्याच्या सेफ हँड मध्ये चेंडू जाईल आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाईल. प्रशांत घुमाने जो आक्रमक होता, विस्फोटक वाटत होता, 8 बॉल मध्ये 12 धावांचा खेळ करून संघाची 20 धावा असताना तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती हा खेळाडू बाद झाला. 3 षटकांची अमोल समाप्ती झाली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 20 एसटीचे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाजी मार्क वरती पंकज पाटील. मार्केट एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर बॅटर आहे जो संयमाने बॅटिंग करतोय. आतापर्यंत 7 बॉल मध्ये 7 धावांची बहारदार खेळी. यावेळी मोठा फटका मारण्याचा अयशस्वी प्रयत्न मुकेश शिंदे यांचा. डॉट बॉल येईल. जसे जसे अमोल डॉट बॉल येतील तसा तसा प्रेशर वाढेल. हा संघ जो आहे गोलंदाजी करणारा संघ याने 51 धावा डिपेंड केलेल्या आहेत. त्यामुळे या संघामध्ये गोलंदाजी आहे आणि यांच्या समोर गोलंदाजी करताना तुम्हाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि बॅटिंग देखील चांगली करावी लागेल. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू चूम अंतर. WPL षटकार. एक घणाघाती शॉट मुकेश शिंदेच्या बॅट मधून. बराच वेळ खामोश होता. सिंगल डबल धावा ज्याच्या बॅट मधून येत होत्या. अचानक एक मोठा फटका आला आणि धाव गती आता मात्र झपाट्याने बदलते. मनोजच्या बॅट मधून एक बिग ब्लास्ट, एक मोठा शॉट आला. KPL षटकार तुम्ही बघितला. कोल्हापूर प्रीमियर लीग षटकार हा मुकेश शिंदेच्या बॅट मधून. बॉल एवढा दूर गेलाय की बॉल शोधायला जवळजवळ मंडळाचे 10 ते 12 कार्यकर्ते गेलेले आहेत. त्यांना देखील तो बॉल मिळत नाहीये. पुन्हा एकदा मुकेश शिंदे खेळण्यासाठी सज्ज. पंकज पाटीलचं स्वागत केलंय एक मोठा शॉट लावून. हलक्या हाताने खेळतोय. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पंकज पाटील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि डॉट बॉल येईल. आतापर्यंत 3 बॉल पंकज पाटीलने पेश केलेले आहेत. 3 बॉल मध्ये 2 बॉल डॉट आहे, 1 षटकार आहे. म्हणजे 3 बॉल मध्ये आतापर्यंत 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. मुकेश शिंदे खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू. चेंडू जाईल लॉंग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल ती 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. महत्वपूर्ण मॅच, या स्पर्धेची मोठी मॅच आहे. मोठा सामना तुम्ही बघता आहात. वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी विरुद्ध युवराज स्पोर्ट या 2 संघामध्ये.
आणि हा जो महासंग्राम रणसंग्राम बावडा क्रिकेट क्लबच्या वतीनं आयोजित केला गेलेला आहे. पुन्हा एकदा खोदून काढलेला फटका, त्याच्यावरती क्षेत्ररक्षण होत आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट पहा, मुकेश शिंदे आणि त्याच्यासोबत सचिन अर्दाळकर. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. सचिन अर्दाळकर ज्यांचं निक नेम आहे छावा, त्यांच्या बॅट मधून किती येतील धावा हे देखील महत्वपूर्ण आहे. फक्त छावा बनून चालत नाही, धावांची गरज आहे. 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. पहिल्या 4 षटकांचं समालोचन मी श्याम वाक्कर आपल्या समोर सादर करीत होतो. या पुढच्या 3 षटकांचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहेत आमचे सहकारी, आमचे मित्र, उत्कृष्ट समालोचक, निवेदक अमोलजी जमदाडे. धन्यवाद श्यामजी वाक्कर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानामध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एका बाजूला वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम ज्याने टॉस जिंकली आहे, फिल्डिंगचा निर्णय झालाय. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम ज्याने नाणेफेक गमावली आहे आणि ते प्रथमतः बॅटिंग करतायत. मागच्या मॅचचा विचार केला तर युवराज सिंग क्रिकेट टीमने प्रथमतः युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमने 63 धावा 83 धावा फलकावरती लावल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमने 52 धावांचा बचाव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघाकडे दर्जेदार गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील आहे. मात्र सेमी फायनलच्या सामन्याचं एक वेगळं प्रेशर हे नक्कीच दोन्ही टीमवरती आपल्याला साफ पाहायला मिळणार आहे. सागर पाटील जो गोलंदाजीसाठी तयार झालाय, पहिल्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून 10 धावा खर्च केल्या गेल्या, 29 धावा फलकावरती आहेत. मुकेश शिंदे 11 चेंडूमध्ये 14 धावांचं आतापर्यंत त्याने योगदान देखील दिलंय. अगुटप्प्याचा बॉल बॅकफुटवरती जात पंच केला. यावेळेला शॉर्ट्स कव्हरला चेंडू जाणार आहे आणि प्रचंड वेगात 2 धावा देखील पाहायला मिळणार आहेत. दुहेरी धावा झटपट वेगाने मुकेश शिंदे रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय. फक्त 12 चेंडू आणि 16 धावा त्याच्या खात्यावरती आहे. टीमची धावसंख्या झाली आहे 31 धावा. 5वं षटक तुम्ही पाहताय आणि उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः फिल्डिंग करते वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे एक टप्पा घेतलाय आणि चेंडू लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर फरार. मुकेश शिंदे ब्रँडेड KPL चौकार. शेवटच्या क्षणापर्यंत क्षेत्ररक्षक धावत होते चेंडूच्या मागे. आपण पाहतोय स्पर्धेच्या ठिकाणी संग्राम पाटील हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक उत्कृष्ट असे खेळाडू, फलंदाज आणि गोलंदाज म्हणून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र ते इंजॉर्ड आहेत, त्यामुळे या स्पर्धेमध्ये सहभागी देखील होऊ शकले नाही आहेत. तर पुढच्या स्पर्धेमध्ये ते नक्की खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला सुंदर फटका विथ ऑन द कार्पेटचा जमण्याची मदत घेतली. मुकेश शिंदे दुसऱ्या धावेसाठी सरसावले देखील, मात्र स्ट्रायकिंग एंडवरनं माघारी पाठवले गेले. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. टीमची धावसंख्या वाढते. आतापर्यंत 36 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ चालू आहे. सागर पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. व्यक्तिगत कोट्यातल्या दुसऱ्या आणि टीमच्या 5व्या षटकांमध्ये आपण त्यांना पाहतोय. 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर सचिन अर्दळकर तयार. यावेळेला सुंदर फटका सचिन अर्दळकरच्या बॅट मधनं निघालाय आणि झेल देखील टिपलाय. विकास भवड आपल्याला पाहायला मिळालेत लॉंग ऑफ एरियामध्ये आणि सुंदर असा झेल टिपत सचिन अर्दळकरला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला फक्त 2 धावांवरती.
वाह, काय कॅच घेतली आहे विकास भवड. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आहेत अंतिम श्रेणी ते समोर. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, डीजे मॅन. सेमीफायनलचा महत्वाचा सामना मैदानामध्ये रंगला आहे. 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. आणि काय झेल टिपला विकास भवड यांनी आपल्या समोर झेपावत आपल्या बॉडीचं संतुलन राखत शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. आणि कॅच घेताना या गोष्टी खूप मायने राखतात आणि चेंडूवरती नजर असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे जर तुम्ही थोडाशी विचलित झालात तर मात्र नक्कीच तुमच्या हातातून झेल सुटण्याची शक्यता देखील असते. तर विकेट आली आहे सागर पाटील यांच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आहे 36. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत धनाजी जाधव. त्यांच्या बॅटमधून देखील धावा येतील का हे आपल्याला पाहायचं आहे. छत्तीस धावा झालेल्या आहेत. 4 ओव्हरला 29 धावा होत्या आणि आतापर्यंत 7 धावा देखील आलेल्या आहेत. आपण जर दोन संघ पाहिलेत उपांत्य फेरीमधील तर दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. वेदांत स्पोर्ट बापूप्रेमी क्रिकेट टीम जी फिल्डिंग करते आहे आणि त्या टीमचे टीम ओनर आहेत, संघ मालक आहेत सचिन करंबे आणि प्रमोद चव्हाण हा या टीमचं नेतृत्व करतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम जी मैदानामध्ये बॅटिंग करते आहे त्या टीमचे संघ मालक आहेत संदीप पाटील सर, जे शिवाजी युनिव्हर्सिटीचे टीमचे सिलेक्टर आहेत, मुख्य निवडकर्ते आहेत. त्याच पद्धतीने मुकेश शिंदे जो मैदानामध्ये खेळतोय, जो टीमचा नायक आहे. खराब क्षेत्ररक्षण त्यानंतर बॅकअप आपल्याला पाहायला मिळालंय. टीमची धावसंख्या आता मात्र फलकावरती तुम्ही पाहताय 40 धावा. 5 षटकांचा प्रारंभीचा खेळ संपलाय. प्रति षटक 8 धावांची सरासरी राखली गेली आहे. उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्याचं प्रेशर दोन्ही टीम वरती नक्की आहे, कारण हा सामना सोपा नाही आहे. हा सामना खूप मोठा आहे आणि या सामन्यामध्ये हारणं कोणालाही पसंत नसणार आहे. इस मॅच में हारना मतलब हात आया लेकिन मुंह नहीं आया, अशा पद्धतीचा सामना आहे. आयोजन कमिटीचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करावे लागतील. कृष्णांत पिंगळे सर असतील, मनोज संकपाळ सर असतील, त्याच पद्धतीने मुकेश शिंदे असतील. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नंदू उल्पे असतील, त्याच पद्धतीने नितीनजी माने असतील, टोनी बावडेकर असतील, इंद्रजित बावडेकर असतील आणि इतर त्यांचे सर्व सहकारी असतील. यांनी खूप मेहनत घेतली आहे की कोल्हापूर जिल्ह्याचं नाव क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये अजून वाढावं, अजून उंच व्हावं, यासाठी या लोकांनी खूप मेहनत घेतली आहे आणि त्यांची मेहनत आता मात्र कामी येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सलग 3ऱ्या पर्वामध्ये अथक परिश्रम, मेहनत आणि जिद्द, किती अडथळे आले तरी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी, आपल्या बावड्यावासियांसाठी आपल्याला क्रिकेटची स्पर्धा भरवायची आहे हे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी जो ध्येय ठेवलंय त्या ध्येयापर्यंत आता मात्र त्यांची वाटचाल चालू आहे आणि ते ध्येयापर्यंत पोहोचले देखील. गोलंदाज तयार आहे. यावेळेला मोठा फटका टोलवायचा इरादा इथे फसलाय. गोलंदाजी मार्कवरचा गोलंदाज, त्याचं कौतुक करावं लागेल. मुकेश शिंदे सारख्या कसलेल्या खंद्या वीराला त्याने आतापर्यंत जकडून ठेवलंय. नाव आहे पंकज पाटील. खूप चांगली गोलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर धनाजी जाधव आहेत. त्यांच्या आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 4 धावा देखील आले आहेत. 21 धावांची खेळी मुकेशची बहारदार आपल्याला पाहायला मिळते, ती फक्त 15 चेंडूंमध्ये आली आहे. टीमची धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली अवंतर धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. ऑन साइडला फटका पाहायला मिळालेला, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल 2 धावांची लहर आपल्याला झटपट वेगामध्ये पाहायला मिळते.
ही धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 43 धावा. बॉल डिलिव्हर्ड केलाय पंकज पाटील नाव आहे. आतापर्यंत खर्च केलेत फक्त 11 धावा आणि व्यक्तिगत कोट्यातल्या तो दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय मार्केट यार्ड एंड कडून. 43 धावा फक्त फलकावरती लागलेत. 7 षटकांची महत्वाची लढत आहे. उपांत्य फेरीचा पहिला सामना जिंकत अंतिम फेरीचे दरवाजे ठोठावण्यासाठी दोन्ही संघ मात्र जिद्दीने खेळतायत मैदानामध्ये. गोलंदाज पंकज पाटील तयार. स्ट्रायकिंग एंडला बॅटर धनाजी जाधव तयार. यावेळेला बॅटला चुकवलंय. स्विंग अँड मिस. जबरदस्त बॉल. चेंडू टप्पल्यानंतर बाहेर काढलंय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं बॅटला चुकवलंय बॉलने. ही ॲक्युरेसी आहे, ही अचूकता आहे आणि यासाठी मित्रांनो खूप सराव करावा लागतो. तो पंकज पाटीलने केलाय आणि त्याचमुळे त्याची गोलंदाजी अचूक होते. टप्प्याचा बॉल बॅकफुटवरती जात बॅटची कडा घेतली का आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर जो फलंदाज आहे तो मैदानाच्या बाहेर देखील चाललाय. बॅटची कडा विकेट किपरचा सहारा मिळालाय आणि विकेट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळते 43 धावांवरती. त्रेचाळीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही धावसंख्या फलकावरती पंकज पाटीलच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. आणि आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये करण चव्हाण. या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये अतिशय चांगलं प्रदर्शन केलं. मॅन ऑफ द मॅच देखील पटकावली. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू चाललाय आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाला चुकवत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. करणने आल्या आल्या जलवा दाखवलाय आणि चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय कोल्हापूर प्रीमियर लीग. चौकार चौकार चौकार. टेंगडूजी आपण जर पाहिलं तर आमच्या अगदी मान्यवर कक्षेच्या समोर आमच्या आयोजन कमिटी मधले सगळे आमचे सदस्य देखील आहेत. कृष्णांत पिंगळे, मनोज संकपाळ, नंदू उल्पे आणि चर्चा करतायत की कदाचित जर आमच्या टीम कडून थोड्या थोड्या चुका झाल्या नसत्या तर कदाचित सेमीफायनलचा सामना आम्ही देखील खेळलो असतो. ही नक्की चर्चा चालली आहे आणि हे मनामध्ये नक्की प्रश्न येत आहेत. मात्र खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि कित्येक वर्ष त्यांनी कोल्हापूरसाठी क्रिकेट देखील ते खेळलेले आहेत. त्यामुळे त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी योगदान दिलंय. क्रिकेट खेळत असताना स्वतः त्यांनी देखील योगदान दिलंय. निश्चितपणे आपण जर पाहिले तर 47 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आले आहेत. 6 षटकांचा प्रारंभीचा खेळ संपलाय आणि डावाच्या पहिल्या सत्रामधील शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार. मुकेश शिंदे एका बाजूने अजूनही मैदानामध्ये थांबलाय. फक्त 15 चेंडूमध्ये 31 धावा 21 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. जो सलामीला मैदानामध्ये आलाय म्हणजे बाजी प्रभू देशपांडे प्रमाणे त्याने खिंड लढवली आहे. मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा प्रचंड वेगामध्ये त्याच्या बॅटमधून येतील का आणि त्याचसाठी मुकेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. आणि दुसऱ्या बाजूला मुकेश शिंदेना रोखण्यासाठी अमोल वाडकर हे गोलंदाज सज्ज झाले आहेत. अमोल वाडकर यांचा कुटप्याचा बॉल चुकीच्या एंडला फेकी झाली आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मुकेश शिंदे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये खूप चपळ आहेत, खूप तेज आहेत. पाहिलं की चुकीच्या एंडला फेकी झाली आहे. बघता बघता आपली पॉपिंग क्रीज सोडलं, आपलं घरटं सोडलं आणि आपल्या जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने मुकेश शिंदे आपल्याला पाहायला मिळालेत.
2 धावांची लहर आणि एकमेव जमेची बाजू म्हणजे मुकेश शिंदे यांच्याकडे स्ट्राईक राहिली आहे. 23 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आले आहेत. मुकेश शिंदे स्ट्रायकिंग येईल तयार. 7व्या षटकातला पहिला बॉल अमोल वाडकर यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय आणि त्यानंतरचा पुढचा बॉल टाकण्यासाठी मेडिकल कॉलेज एंड कडनं अमोल वाडकर देखील तयार झाले आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना आणि चला यानंतरचा पुढचा सेमीफायनलचा सामना होईल. दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी या ओम साई अद्विता क्रिकेट टीम आणि अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम. अकुटप्याचा बॉल आणि यावेळेला पुल केलाय आणि हा बॉल सरळ लँड झालाय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मुकेश शिंदेने जलवा दाखवलाय. अकुटप्याचा बॉल शॉर्ट आर्म पुल बाउंड्री लाईनच्या बाहेर सक्सेसफुल षटकार. अकुटप्याचा बॉल आणि या चेंडूची बराच वेळ मुकेश शिंदे देखील वाट बघत होते. तो चुकीचा चेंडू टाकला गेलाय गोलंदाज अमोल वाडकर यांच्याकडून आणि अंतिम क्षणी आपल्या बॅटचा चेहरा खोललाय. ताकद लावली आहे या फटक्यामागे. आपण जर पाहिलं तर ऑप्टिकच्या बाहेर बॉल होता. बॉलमध्ये एवढी खराबी नव्हती मात्र जो फटका जबरदस्त खेळलाय प्रॉपर टाइम केलंय आणि या बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. बॉल तर ऑप्टिकच्या बाहेरच होता मात्र हा फटका ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान मुकेश शिंदे यांच्या बॅटमधून एक टोले जंग KPLचा षटकार देखील आलाय. टीमची धावसंख्या वाढते 55 धावा. षटक क्रमांक 7 ला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल चांगला बॉल इथे चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आहे. दुसऱ्या धावेसाठी नक्की प्रयत्न होणार आहे कारण जी स्ट्राईक हवी आहे ती मात्र मुकेश शिंदे यांना हवी आहे आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि करण चव्हाण यांना मात्र आपली विकेट सरेंडर करावी लागेल. मात्र त्याने देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. फक्त एकच चेंडूचा सामना केला आणि त्या एका चेंडूवरती चौकार देखील त्यांनी ठोकला होता मात्र ते बाद झालेत धावबाच्या स्वरूपामध्ये करण चव्हाण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अमोल वाडकर. मुकेश शिंदेने यावेळेला बॉलला उडवलंय लांब 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 खूप लांब. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुकेश शिंदे यांचा जलवा तुम्ही पाहताय आणि डगआउट मध्ये सेलिब्रेशन देखील होतंय. चेंडू सीमा रेखा पार. षटकार षटकार षटकार. सहा धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र प्रचंड वेगात वाढते आहे. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे 62 धावा. कमी धावसंख्येचा वाटणारा सामना एकाएकी एकाच षटकामध्ये पुन्हा एकदा फिरलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेगात चेंडूपर्यंत पोहोचलेत मात्र पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना अपयश देखील आलंय. 2 धावांची लहर पाहायला मिळते. हा प्रेशर आहे दबावाची परिस्थिती आहे आणि तितक्याच वेगात चपळ दोन्ही खेळाडू 2 धावांसाठी सरसावले देखील. मुकेश शिंदे यांचं व्यक्तिगत योगदान जर आपण पाहिलं तर ते 38 धावांवरती खेळत आहेत आणि टीमची धावसंख्या फलकावरती पुढे जाते 64 धावांवरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. शेवटचं षटक पहिल्या डावामधील आणि पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यातील शेवटचा बॉल पहिल्या डावातील. यावेळेला उडवलंय बॉल गोईंग 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 अँड गॉन. व्हॉट अ नॉक. मुकेश शिंदेचा जलवा
मुकेश शिंदे हे नाव कोल्हापूर जिल्ह्याच्या टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये का घेतलं जातं आणि या खेळाडूला कोकणामध्ये देखील का प्रचंड मोठी मागणी आहे याची प्रचिती मुकेश शिंदेच्या आक्रमक खेळीने आपल्याला पाहायला मिळेल. पप्पू तोडकर स्टाईल आपल्याला पाहायला मिळेल. बघा बॉल सोबत गिरकी घेतली आहे आणि बॅट्समन खाली पडले देखील, मात्र जो फटका आहे तो फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय आणि या फ्लाइंग किस बघा हे सेलिब्रेशन आहे मुकेश शिंदे यांचं. टीमची धाव संख्या फलकावरती लागली आहे. 7 षटकांच्या सांगते अखेरीस 70 धावा आणि त्यामध्ये मुकेश शिंदे यांचा वाटा अवघ्या 21 चेंडूंमध्ये 44 धावा मुकेश शिंदे यांच्या बॅट मधून आले आहेत. टेंगुडी जे मुकेश शिंदे यांच्यासाठी असंच म्हणावं लागेल की ऐसे खेलो की लोग आपके आने का इंतजार करे जाने का नहीं. खूप चांगला खेळ मुकेश शिंदे यांनी केला. 21 चेंडू 44 धावा. चला पुढचा उपांत्य फेरीचा सामना होईल ओम साई अद्विता आणि त्यांच्या विरोधामध्ये अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम, अनिकेत माने आणि सागर मेतके. चला आपण नाणेफेकीसाठी या मान्यवर आपली वाट बघतायत. 70 धावा फलकावरती आहेत. कृष्णांत पिंगळे देखील खुश झाले असतील. कृष्णांत पिंगळे साहेब आपण देखील प्रचंड खुश असाल की जो सामना मैदानामध्ये रंगलाय आणि इतर सगळे जे आमच्या आयोजन कमिटीमध्ये सदस्य असतील ते देखील प्रचंड समाधानी आहेत, कारण आपण जो ध्येय ठेवलंय मनामध्ये मुकेश शिंदे यांच्या चेहऱ्यावरती देखील हसू आपल्याला पाहायला मिळतंय आणि नंदू उल्पे जे सबका बंधू आहेत ते देखील गोड हसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सामन्याला आपण लगेचच सुरुवात करायची आहे आणि नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे दुसऱ्या टीमने ओम साई अद्विता आणि अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम. दीपकजी नारळकर यांच्या मालकीचा संघ आहे ओम साई अद्विता आणि दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध विरू पाटील यांच्या मालकीचा संघ आहे अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम. 42 चेंडू 71चं लक्ष्य आहे. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. कोण लढेल आणि कोण हरेल हे आपल्याला पाहायचं आहे. मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूयात आमचे सहकारी समालोचक श्याम वाक्कर सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी थांबतोय, मात्र तुम्ही अजिबात थांबू नका. हा सामना तुम्हाला आनंदच देणार आहे. धन्यवाद. अमोल, सुरुवातीला वाटत नव्हतं की एवढ्या धावा बनवतील, पण शेवटच्या षटकामध्ये ज्या 23 धावा आल्या त्यामुळे रन बने नहीं रन बह गए. म्हणजे 70 धावा 7 षटकामध्ये अफलातून बॅटिंग ती शेवटच्या षटकामध्ये बघायला मिळाली मुकेश शिंदे यांची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल, या इनिंगचा जर संपूर्ण विचार केला तर एक फक्त लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धावा आहे. बाकी एकूण 70 धावा या बॅटने आलेल्या आहेत. म्हणजे बॅटचा दमखम दाखवलाय मुकेश शिंदे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी. चांगली बॅटिंग केली आहे मैदानामध्ये, खरोखरच कौतुक करेन मी. आणि या 71 धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं करेल हे देखील पाहावं लागेल, कारण समोरचा संघ देखील तेवढाच तोला मोलाचा आहे. चला बॅटर लवकर पाठवा. वेदांत स्पोर्ट, चला वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी, आपण आपले लवकर बॅटर मैदानामध्ये पाठवा. या संघाचे संघ मालक आहेत वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी. या संघाचे संघ मालक आहेत सचिन करंबे. हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी, या मॅचसाठी आणि जीवनातील पुढील वाटचालीसाठी. त्याचप्रमाणे युवराज स्पोर्ट या संघाचे संघ मालक आहेत संदीप पाटील सर. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी आणि जीवनातील पुढील वाटचालीसाठी. एकीकडे आहे प्रमोद चव्हाण, एकीकडे आहे मुकेश शिंदे. मुकेश शिंदेने आपलं काम केलेलं आहे. प्रमोद चव्हाणला देखील ईट का जवाब पत्थर से देना है, तो ही ये मुकाबला बड़ा होगा. प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व प्रेक्षक मायबापचं देखील कसबा बावडा क्रिकेट क्लबच्या वतीनं स्वागत आहे. कसबा क्रिकेट क्लबचे जे सर्व मेंबर आहेत, सर्व आयोजक आहेत, त्यांच्या अथक मेहनतीतून, अथक प्रयत्नातून या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन
हे पहा, आमचे प्रेक्षक कुठे कुठे बसून या मॅचचा आनंद घेत आहेत ते बघा. स्क्रीनवरती तुम्ही बघता आहात. अगदी उंच उंच जागेवरती जाऊन, टेकडीवरती जाऊन बसून, समोरच्या इमारतीवर देखील बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. जरा सांभाळून बसा. एकदा असाच सुनील गावस्करने षटकार घेतला आणि एकाने बिल्डिंगवरून उडी मारली होती. तुम्ही तसं काही करू नका, तुम्हाला विनंती आहे. कृष्णांत पिंगळे म्हणजे उर्फ अण्णा, त्यानंतर इंद्रजित बावडेकर, नितीन माने, मनोज संकपाळ, नंदकुमार उल्पे आणि त्यांचे जे सर्व सहकारी आहेत, टोनी बावडेकर हे देखील या ग्रुपचे मेंबर आहेत, सदस्य आहेत मंडळाचे. या सर्वांच्या सहकार्यातून या दिवस रात्र डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि सर्व जे प्रेक्षक मायबाप या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मनापासून एक अतिशय प्रतिसाद सुंदर प्रकारे दिलेला आहे. एक उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही दिलेला आहात. त्यामुळे या स्पर्धेची आता रंगत वाढत चालली आहे. महत्त्वपूर्ण मोठी मॅच मैदानामध्ये. पंच आपला इशारा करतायत मॅच चालू होण्याचा. 7 षटकांची ही मॅच आहे. 42 बॉल मध्ये गरज आहे ती 71 धावांची. स्ट्राईक वरती आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे, संघाचा नायक आहे, सेनापती आहे. प्रमोद चव्हाण गोलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सचिन अर्दाळकर, ज्याचं निक नेम आहे छावा. कमी देईल का धावा हे देखील पाहावं लागेल. हलक्या हातानं लेट कटचा शॉट बघायला मिळाला प्रमोद चव्हाण यांचा. प्रमोद चव्हाण यांचे मी कालपासून बॅटिंग बघतोय. खूप प्रभावित केलंय प्रमोद चव्हाण यांनी. जे प्रॉपर टायमिंग करतायत, स्ट्रेट ड्राईव्हचे त्यांचे शॉट असतात ते भरपूर कडक असतात. एका बॉलरच्या देखील हाताला काल जखम झाली होती. त्यानंतर जे लेट कटचे शॉट आहेत, स्क्वेअर कटचे जे शॉट आहेत ते खूप चांगले आहेत. शॉर्ट पूल देखील शॉट त्यांचा काल मी बघितला होता. मैदानाच्या चारी बाजूला मिस्टर 360 पद्धतीनं बॅटिंग करतायत. आणि खरोखर महत्त्वाचे म्हणजे स्ट्रेट सरळ व्ही शेपमध्ये जे बॅटिंग करतात त्याने देखील आम्ही प्रभावित झालेलो आहोत. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. गोलंदाजीमध्ये सचिन गोलंदाजी करतायत, मार्केट एंड कडून गोलंदाजी करतायत. 71 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. यावेळी उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 9-2-11 शुमंतर KPL चौकार. एक खणखणीत दणदणीत चौकार तुम्हाला बघायला मिळाला. जसा काही बॅटर पॅव्हिलियन मध्ये मधूनच सेट होऊन आला होता तशा पद्धतीची बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतोय. 2 खेळाडूंच्या मधून एकीकडे शाहरुख खान, दुसरीकडे सलमान खान, मधून प्रीती झिंटा जावी तसा चेंडू जात होता तरी देखील बॉलला अडवलाय त्यांनी. आणि धावा पूर्ण केल्या आहेत. या ठिकाणी 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांनिशी धावसंख्या पोहोचेल बिनबाद 8 धावा. 71 धावांचा पाठलाग करताना चांगले बॅटिंग होते मैदानामध्ये. सुरुवात तर चांगली केली आहे, दमखम दाखवलाय. मुकेश शिंदेने जरी चांगली बॅटिंग केली आहे तरी आम्ही देखील काही कमी नाही आहोत. ईट का जवाब पत्थर से देना हम जानते हैं, ये बताते हुए दोनों भी बल्लेबाज मैदान के अंदर. गोलंदाजी मार्ग वर सचिन हलक्या हाताने कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळतोय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचेल 9 धावांवरती. एक काळ होता ज्या काळामध्ये हे जुने जाणते खेळाडू आहेत आपले कोल्हापूर जिल्ह्यातील, त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याचं नाव रोशन केलेलं आहे. रणझुंजार वैभववाडी करून खेळताना हे सर्व खेळाडू आम्ही जवळून बघितलेले आहेत, त्यांचा खेळ जवळून अनुभवलेला आहे. यावेळी बॅट मात्र हातातून निसटली आहे आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. एक डॉट बॉल येईल, पहिला डॉट असेल या इनिंग मधील सचिनचा. त्यामुळे धावा आता आहे तिथेच 9 धावांवरती.
खेळ थोडासा थांबलेला, कारण बॅट बरीच दूर गेली होती. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. एक काळ होता रणझुंजार वैभववाडी करून खेळताना, त्यावेळी आम्ही जवळून खेळ बघितलाय. किरण उल्पे, त्यानंतर प्रवीण रक्षण
डझन धावा. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्क वरती. चांगला बॉल डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर देईल. प्रेक्षक बघा भरपूर उत्साही आहेत. आमचे उत्साही प्रेक्षक आहेत. प्रत्येक बॉल अगदी बारकाईनं निरखून बघतायत काय मैदानामध्ये चाललंय. खूप आनंद घेतायत. हे रसिक मायबाप आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी कौतुक करतोय, कारण आपला काम धंदा प्रपंच उद्योग व्यवसाय बाजूला ठेवून या मैदानामध्ये उपस्थित आहेत आणि या मॅचचा आनंद घेतायत. हा जो उत्सव आहे त्या उत्सवाचा आनंद घेतायत आणि चेंडू जाईल तोपर्यंत बघता बघता सीमारेषेच्या बाहेर KPL चौकार. STG आत्ता मात्र धावगती वाढेल. धावा वाढतायत. एका चौकारानिशी धावा पोहोचतायत त्या 16 धावा विदाऊट लॉस. हे महत्वाचं आहे. धावा देखील चांगल्या झाल्या आणि महत्वाची बाब आहे की विदाऊट लॉस. प्रमोद आणि सूरज चांगली बॅटिंग करतायत. 16 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 31 बॉल 55 धावांची गरज. 31 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडतो, म्हणजे ज्या ठिकाणी कोणीही क्षेत्ररक्षक नव्हता अशा ठिकाणी जाऊन चेंडू पडतोय. त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल 17 धावांवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस. STG थँक्यू डीजे मॅन. सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक टॉपचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याची मुंबई इंडियन्सच्या टीम स्क्वॉडमध्ये ज्याचं सिलेक्शन झालं होतं. दर्शन बांदेकर ज्याचं नाव आहे. दर्शन बांदेकर ज्याचं नाव आहे. आज तो भरपूर चर्चेत आहे. पण त्याच्या अगोदर कित्येक वर्षापूर्वी अजून एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवबागचा अजून एक सितारा होता आणि त्या सिताऱ्याला महाराष्ट्र रणजीपर्यंत पोहोचवण्याचं काम कोल्हापूरमधील क्रिकेट क्लबने केलेलं होतं. आणि त्या क्रिकेट क्लबला मी धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग गावचे पांडुरंग साळगावकर हे त्यांचं नाव आहे. त्यांना रणजीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोल्हापूरच्या क्रिकेट क्लबने केलेलं होतं. आणि हा बघा, हा आलाय पुन्हा एकदा मिस फिल्डिंग मुळे KPL चौकार. अनिकेत माने चला टॉस साठी या. सागर मेतके या ठिकाणी उपस्थित आहेत. अनिकेत माने चला टॉस साठी या. यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फिल्डिंग करतील, थ्रो करतील, फेकी करतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धाव संख्या पोहोचेल 23 धावा विदाऊट लॉस. हे महत्वाचं आहे, कारण आतापर्यंत बॅटिंग चांगली झाली आहे. सूरज अदानिकने काय बॅटिंग केली आहे. 11 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या आहेत. प्रमोद चव्हाण संयमाने खेळतोय, शांत आहे, पण कधी पण रौद्र रूप धारण करू शकतो असा प्रमोद चव्हाण त्याच्या साथीला आहे. बघा, ज्यावेळी तुमचा पार्टनर असतो ना, त्या पार्टनरची काय सिच्युएशनने खेळतोय हे देखील ओळखणं गरजेचं असतं. यावेळी सूरज अदानिक आक्रमक झालाय, म्हणून प्रमोद संयमाने खेळतोय, शांततेने खेळतोय. ही क्रिकेट आहे मित्रांनो. हा टीम कॉम्बिनेशन आहे आणि हा टीम कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळतोय. चला अनिकेत माने, पुन्हा पुन्हा आपल्याला सांगणार नाही, महत्वपूर्ण मॅच आहे, मोठी मॅच आहे. टॉस साठी चला. क्या बात है, सही जगह पर सही ठिकाने पर सही इलाके में गेंद को डाला था. 1 रन तो चुरा लिया. जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 2 रन लेने का मौका. 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 25 रनों के ऊपर. संग्राम पाटील सर या ठिकाणी उपस्थित होते मगाशी.
आणि मॅचचा आनंद घेत होते. धावसंख्या पोचेल 25 धावा. करण चव्हाण गोलंदाजी मार्क वरती, एक वेगवान गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे करण चव्हाण. या खेळाडूने खूप प्रभावित केलंय. पारखे डेकोरेशनचे मालक सुरेश पारखे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या पुढील सेमीफायनलची टॉस केली जाईल. मी विनंती करतो अमोल जमदाडे सरांनी, टॉस का बॉक्समध्ये आपण जायचं आहे, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जायचं आहे आणि पुढील सूत्र सांभाळायचे आहेत. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आहेत. धावा झालेल्या आहेत 2 ओव्हर 5 बॉल 26 धावा. 14 चेंडूमध्ये 23 धावांची एक बहारदार खेळी आपल्याला बघायला मिळते, ती सूरज अदानिकची. प्रमोद चव्हाण आयकॉन खेळाडू आहे, कॅप्टन आहे, संघाचा नायक आहे. त्याने मात्र पूर्ण जबाबदारी सध्याच्या घडीला सूरज जवळ दिलेली आहे आणि नंतर तो आक्रमक होईल का की त्याच पद्धतीने संयमाने खेळेल हे देखील बघावं लागेल. दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न होते. एका बाजूला ओम साई अद्विता क्रिकेट टीम आणि त्यांची ग्रंथिका जुळते आहे अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीमच्या सोबत. आपण जर पाहिलं तर सागर मेतके याच्या नेतृत्वाखाली ओमसाई अद्विता क्रिकेट टीम खेळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दीपकजी नारळकर जे त्या टीमचे ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर अदिती विरू पाटील स्पोर्ट क्रिकेट टीम अनिकेत मानेच्या नेतृत्वाखाली खेळते आणि त्या टीमचे ओनर आहेत अनिरुद्ध विरू पाटील. तर नाणेफेकी संपन्न होते. आमचे पारखे साहेब त्यांच्या शुभ हस्ते आउट. खूप चांगला प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळाला आणि फलंदाज धावबाद देखील झालाय. तर नाणेफेकी संपन्न होणार आहे. सागर मेतके छापा कॉल दिलाय. तर नाणेफेकी जिंकली आहे अनिकेत मानेने. अनिकेत उपांत्य फेरीचा मोठा सामना आहे, किती प्रेशर आहे आणि काय निर्णय आहे? प्रेशर तर 100% आहे, कारण या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा मी कॅप्टनशिप करतोय. म्हणजे जो काही माझ्यावर माझ्या संघातल्या लोकांनी विश्वास टाकला आहे आणि विरू पाटील सरांनी मला ॲज अ कॅप्टन म्हणून माझी चॉईस केल्या. प्रेशर तर असणारच आहे आणि त्या पद्धतीनं समोरचा संघ पण तितक्याच तुल्यबळाचा आहे. मॅच खेळताना मजा येईल आणि जास्तीत जास्त रन्स करण्याचा आम्ही प्रयत्न करीन, कारण क्वार्टर फायनल मॅचला पण आम्ही प्रथम फलंदाजीच केलेली. थोडंसं वातावरणाच्या प्रभावामुळे आम्ही थोडंसं हा निर्णय घेतलेला आहे. अनिकेत अनेक प्रश्न तुला विचारायचे होते, मात्र सामना खूप चांगला आहे. मात्र एक प्रश्न विचारल्याशिवाय अजिबात राहवत नाही आहे की मागच्या मॅचमध्ये तू घेतलेली कॅच म्हणजे अगदी वर्ल्ड कपमध्ये भारताच्या विरोधातली ती सामना आपल्याला आठवतो. सूर्यकुमार यादवने शेवटच्या क्षणामध्ये घेतलेली कॅच नव्हती, तो वर्ल्ड कप होता आणि त्याच कॅचची तुझ्या कॅचने आठवण झाली आहे. काय सांगशील ते कॅचबद्दल? काय मनामध्ये चाललं होतं आणि अशा कॅच घेण्यासाठी आमच्या युवा खेळाडूंनी काय केलं पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आउटफील्डला कधी मी फिल्डिंग करतच नाही आणि जसं पाठीमागच्या 2 टुर्नामेंटला थोडी मिसफिल्ड माझ्याकडून झालेली क्रुशल मुवमेंटला, पण मला वाटते ह्या कॅचमुळे ते सगळं धुवून निघलं असेल असं मला वाटते. आणि राहिला कॅचचा विषय, कारण रन्स आमच्या कमी होत्या आणि ॲट एनी कॉस्ट कसल्याही परिस्थितीत आम्हाला कसलाही बॉल थांबवायचाच होता. आम्ही फक्त एवढाच प्रयत्न करत होतो की चौकार आणि षटकार जितके थांबवता येईल तेवढे थांबवायचे, जेणेकरून त्यांचं रन रेट वाढेल आणि त्यांच्यावर प्रेशर येईल. आणि त्याच पद्धतीनं जो कॅचला ट्राय केला, किरणनं सुद्धा खूप चांगलं बॅकिंग केलं. मी किरणचं सुद्धा आभार मानतोय, कारण किरण पाठीमागा आला म्हणून मी मला बॉल टाकायचा कॉन्फिडन्स आला आणि तो कॅच पूर्ण स्पर्धेचा क्रुशल म्हणजे टर्निंग पॉईंट ठरला असं मला वाटतंय. नक्कीच त्या कॅचची रील देखील प्रसिद्ध होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्यासोबत आहे सागर. सागर, तुझ्याविषयी काय सांगावं? साहिल सर आणि संतोष कासवटकर सरांचं मी मनापासून आभार मानतोय की त्यांनी गुगल पे थ्रू जे बक्षीस मला दिले ते मला पोचलेलं आहे. मी त्यांचा असाच आभारी राहीन आणि त्यांचं असंच उत्साह आमच्या नेहमी पाठीशी राहू दे असं मला वाटते. धन्यवाद सागर. तू तर
खूप संयमी खेळाडू आहेस आणि तुझा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळाला. तर गोलंदाजी आणि फलंदाजी ऑलराऊंडर खेळाडू त्यासाठी तुझी आयकॉन खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तर या सामन्याचं प्रेशर किती आहे? पहिल्यांदाच आम्ही आमच्या भागातली टीम इकडं म्हणजे या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये KPL ही मोठी टुर्नामेंट असते, त्यामुळे आम्ही एक आमच्या भागातला स्पॉन्सर तयार करून या भागात आम्ही एक म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या प्लेयरांना चान्स मिळवून देऊन आम्ही इकडे टीम घातली. त्याच्यामुळे आमचे प्लेयर आता म्हणजे त्यांना चान्स भेटल्यामुळे ते चांगलेच खेळत आहेत. आणि आता सेमीफायनलची मॅच म्हटल्यावर थोडं प्रेशर आहेच, कारण की पहिल्यांदाच आम्ही सेमीफायनलमध्ये आलो आहे. धन्यवाद सागर. मैदानामध्ये खूप चांगली मॅच चालू आहे, त्यामुळे आपण मॅचकडे जाणार आहोत. ओव्हर दी कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. अजून एक विकेट मिळवतील तो क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच युवराज स्पोर्टचा संघ मुकेश शिंदेच्या नेतृत्वाखाली क्षेत्ररक्षण करतोय. 70 धावा बनवल्यात, 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत हालात असे आहेत की 3 ओव्हर 3 बॉल 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. जो आक्रमक वाटत होता, विस्फोटक वाटत होता, तो खेळाडू धावबाद झाला. थोडक्यासाठी क्रीजमध्ये पोचता वाचला. मालवणीमध्ये बादल चौधरी जर असते तर आमचे नक्की सांगितलं असतं की गाव फिरा नेलो आणि होमऱ्याक आपटान मेलो, अशा पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलं असतं. पण जो धावत असतो, जो थोडक्या इंचासाठी मैदानापासून दूर राहत असतो, त्यालाच ते माहीत असतं दुःख काय असतं ते. तरी पण आता बॅटरने हा मात्र चांगला बॉल भिरकावलाय. त्या ठिकाणी एफर्ट बघा, अफलातून एफर्ट आहे. फिल्डरचं नाव आहे सचिन अर्दाळकर उर्फ छावा. क्या फिल्डिंग करतोय भावा, अफलातून फिल्डिंग. सचिन अर्दाळकर याची अफलातून कॅच पकडली. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. डीजे मॅन बजाव. धनाजी जाधव ऑन अ हॅट्रिक, अनपॉसिबल हॅट्रिक. धनाजी जाधव हॅट्रिक प्राप्त करतील का? या स्पर्धेची पहिली हॅट्रिक, फक्त एकच हॅट्रिक झालेली आहे. वैभव खबाले यांच्या नावावरती ती लिहिली गेलेली आहे. त्यांची बरोबरी यावेळी धनाजी जाधव करतील का हे देखील पाहावं लागेल. हा मॅच मधील बॉल क्रुशल बॉल आहे, इंटरेस्टिंग बॉल आहे, हॅट्रिक बॉल आहे. गोल्डन आर्म धनाजी जाधव ठरतील का? धनाजी जाधव गोलंदाजी मार्ग वरती, समोर न्यू बॅटर अमोल वाडेकर. पायावरती जाऊन चेंडू आदळतोय. अपील बघा अमोलजी. सर्व खेळाडू एकत्र आले आहेत. लगान स्टाईल मध्ये सर्व खेळाडू एकत्र येऊन अपील करतायत. पण पंच मात्र आमचे 12 गावचे पाणी प्यालेले आहेत. तसे एवढ्या जल्दी आपला डिसिजन बदलणार नाही. तुम्ही किती पण प्रेशर आणा, किती पण काय पण करा, पण जो डिसिजन असेल त्या डिसिजन वरती ते ठाम राहतील. म्हणून तर अमोल जमदाडे नेहमी सांगत असतात, हे रत्नागिरीचे पंच आहेत, ते अचूक निर्णय आणि ठाम मत यासाठी प्रसिद्ध आहेत. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातील. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला. नमता यष्टीरक्षकाकडून देखील थोडीशी चुकी झाली, पण तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. धावा झाल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर.
29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 71 धावांचा पाठलाग करताना धनाजी जाधवने आपलातून बॉलिंग केलेली आहे. 2 षटकामध्ये धावा दिल्या फक्त 8 आणि 2 गडी धनाजी जाधवने बाद केलेले आहेत. चांगली बॅटिंग केली आहे आणि उरल्या आहेत चेंडू 18. उरलेल्या 18 चेंडूमध्ये आता जिंकण्याची गरज आहे ती 42 धावांची. 18 बॉल 42 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल. एकीकडे आहे वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी, दुसरीकडे आहे युवराज स्पोर्टचा संघ. एकीकडे आहे मुकेश शिंदे, एकीकडे आहे प्रमोद चव्हाण, एकीकडे आहेत सचिन करंबे, दुसरीकडे आहेत संदीप पाटील सर. सर्वांच्या मनात धाकधूक चालू आहे आणि पुढचे हाल हवाल सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो अमोलजी जमदाडे. एक्केचाळीस धावा फलकावरती आहेत. धन्यवाद श्याम सर. 31 धावा फलकावरती लागलेत आणि त्या दरम्यान जर आपण पाहिले तर 5व्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे. 2 बलाढ्य संघ उपांत्य फेरच्या सामन्यामध्ये एकमेकांच्या समोर लढत आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर वेदांत स्पोर्ट बापूप्रेमी क्रिकेट टीम आणि त्यांची ग्रंथिका जोडली गेली युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमच्या सोबत उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या लढतीत. प्रथमतः बॅटिंग करत असताना बहारदार 44 धावांची विस्फोटक खेळी युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमच्या बॅटर मुकेश शिंदेची आणि मॅरेथॉन खेळीच्या जोरावरती फलकावरती 70 धावा देखील लागल्या आणि 71 धावांचा पाठलाग करत असताना
हातून गेलेलं नाही. पुन्हा खेळण्यासाठी आलेत. ऊपर वाला दे खाने को तो कोण जाए कमाने को. टीमची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळाली आहे. 37 धावा फलकावरती लागलेत. आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले देखील पाहताय. ओव्हर स्टेपिंग झाली आहे आणि त्याचमुळे पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत देखील मागितली. एकोणचाळीस धावा आतापर्यंत फलकावरती आपण पाहतोय. पाचव्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. अमोल वाडकर यांच्या साथीला प्रमोद चव्हाण, जे बराच काळ मैदानामध्ये फलंदाजी देखील करतायत. गोलंदाज तयार. यावेळेला चांगला बॉल बॅटची आतली कडा रुबी कट पाहायला मिळाले. शॉर्ट पॉइंट लेगला चेंडू जाणार आहे आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर फक्त एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. विजयासाठी जे लक्ष्य आहे ते 71 धावांचं आहे आणि फलकावरती आतापर्यंत धावा आलेत 41. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. चाळीस धावा फलकावरती लागलेत, त्यामुळे विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघांसाठी मारूया मरोची लढाई आहे, करूया मरोची लढाई आहे. जर पारके साहेब जर आवाज जरा क्लिअर करा. पारके साहेब, 12 चेंडू विजयासाठी जर पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद चव्हाण अजून मैदानामध्ये लढतोय, जो टीमचा नायक आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मुकेश शिंदेने आपल्या टीमसाठी जी इनिंग खेळला, जी बॅटिंग केली आहे, अशाच बॅटिंगची अपेक्षा ही प्रमोद चव्हाण याच्याकडनं त्यांच्या संघ नायक अर्थात टीमच्या ओनरला आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे महत्वाचं षटक घेऊन गोलंदाज देखील तयार झाले आहेत. हॅलो चेक, हॅलो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होईल मेडिकल कॉलेज एंड कडून. सचिन नरदळकर गोलंदाजी मार्कवरती तयार झाले आहेत आणि त्यांचा पहिला बॉल जर आपण पाहिला तर एकेरी धावेसाठी खेळलाय. टीमची धावसंख्या फलकावरती लागली आहे आतापर्यंत 42. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलत जाईल. येणारे चेंडू मात्र असणार आहेत या मॅच मध्ये 11. 29 धावांची गरज आहे. यावेळेला फटका फसलाय. प्रमोद चव्हाण यांची प्राइज विकेट मिळवली आहे सचिन अर्दळकर यांनी आणि आता मात्र सेलिब्रेशन तुम्ही पहा किती जोशामध्ये होतंय. टीमच्या संघनायकाला माघारी पाठवलंय. प्रमोद चव्हाण व्यक्तिगत 12 धावांचं योगदान देऊन ते माघारी परतलेत आणि संघाला मिळालेला हा 4था धक्का आहे. टीमची धावसंख्या आहे 42.
2020चा सामना देखील चालू आहे भारत आणि इंग्लंड या भारत इंग्लंड या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अभिषेक शर्मा 99 धावांवरती खेळतोय आणि तो आहे स्ट्रायकिंग एंडला आणि यावेळेला अभिषेक शर्माने शतक देखील बनवलंय 37 चेंडू मध्ये अभिषेक शर्माने शतक बनवले यावेळेला चेंडू हवेमध्ये पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे आणि आली आहे विकेट लल्लन पाटीलला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला टीमला मिळालेला हा 5वा धक्का ऍक्शन रिप्ले देखील आपण पाहतोय ऑप्टिकच्या बाहेर बॉल वाईड लाईन यॉर्कर लेनचा आणि ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय आणि खूप चांगला झेल टिपत फलंदाज देखील माघारी परतलेत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय धीरज मगदूम नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय 42 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय सेमीफायनलचा महत्वाचा सामना सचिन अडदळकरने बॅक टू बॅक 2 हादरे दिलेत अनपॉसिबल हॅट्रिक करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सचिन अडदळकर गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय आणि त्याच्याकडनं हॅट्रिक होईल का हे देखील आपल्याला पाहायचं आहे उपांत्य फेरीचा पहिला सामना हॅट्रिक बॉल अपील यस OUT LBW विकेट सचिन अडदळकरची कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या तिसऱ्या पर्वामधील दुसरा हॅट्रिक करणारा खेळाडू आपल्याला मिळालाय सचिन अडदळकर आमचे ज्येष्ठ खेळाडू दादू कांबळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे दादू कांबळे देखील उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील मनापासून स्वागत फिरकीचे जादूगर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जायचं आणि त्याचा आपल्या ऐन उमेदीच्या काळामध्ये दादू कांबळे यांनी खूप फलंदाजांना वेगवेगळ्या बॅटरना अक्षरशः आपल्या जाग्यावरती नाचवलंय असे फिरकीचे जादूगर दादू कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपलं देखील स्पर्धा कमिटीच्या आयोजन कमिटीकडून मनापासून स्वागत हॅट्रिक सिद्ध केली आहे हॅट्रिक मिळवली आहे सचिन अडदळकर यांनी फक्त 12 धावा खर्च करत 3 विकेट एकाच षटकामध्ये सलग मिळवलेत सचिन अडदळकर आज मात्र हा कोहिनूर हिरा प्रसिद्धीच्या झोतामध्ये येईल उपांत्य फेरीचा सामना जो सगळ्यात मोठा सामना असतो त्या मोठ्या सामन्यामध्ये हॅट्रिक मिळवण्याचा बहुमान देखील मिळाला आहे सचिन अडदळकरला 8 चेंडू 29 ची आवश्यकता आहे यावेळेला देखील आपण पाहिलं तर हवेमध्ये चेंडू पाहायला मिळालाय कोणत्याही क्षेत्ररक्षकाला चेंडू दिसलाच नाहीये आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी तब्बल 28 धावांची आवश्यकता 7 चेंडू 28 धावा हे समीकरण दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढतात बॅटिंग करणारी क्रिकेट टीम आहे वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीम क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे युवराज स्पोर्ट यावेळेला मोठा फटका टोलवायचा म्हणून इरादा इथे चकलाय काय गोलंदाजी केली आहे सचिन अडदळकर यांनी विजयाचं समीकरण सातत्याने बदलताना आपण पाहतोय 44 धावा फलकावरती लागलेत त्यामुळे येणारे चेंडू जर आपण पाहिले तर ते मात्र 6च बाकी राहिलेत आणि 6 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज आहे 6 चेंडू 27 धावा हे समीकरण क्रिकेटमध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाहीये मात्र मनामध्ये जिंकण्याची जिद्द असावी लागते जीवनामध्ये किंवा क्रिकेटच्या मैदानावरती जर तुमच्याकडे जिंकण्याची जिद्द असेल तर आयुष्यामध्ये कोणताही माणूस किंवा कोणताही खेळाडू तुमचा पराभव कधीच करू शकणार नाहीये त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मनामधून हरत नाही आहात तोपर्यंत तुमचा पराभव कोणीच करू शकत नाही मग जीवन असो किंवा क्रिकेट 6 चेंडू 27 ची आवश्यकता एखादा ऐतिहासिक क्षण किंबहुना एखादी जादुई फलंदाजी जर या षटकामध्ये पाहायला मिळाली
तर आपल्याला हा सामना चुरशीचा होताना देखील पाहायला मिळेल. मयूर काळे स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि त्यांच्या साथीला जर आपण पाहिलं तर अमोल वाडकर मैदानामध्ये दाखल झाले आहेत. अमोल वाडकर यांच्या साथीला मयूर काळे मैदानामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. रणजित नाचणे. चला 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता आहे. रणजित नाचणेकर गोलंदाजी मार्कवरती तयार झाले आहेत. प्रेक्षक देखील या सामन्याकडे बघतायत की हा सामना कोण जिंकणार आहे. सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट होत चाललंय. मात्र क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत बाकीत करणं उघड होईल. या पुढचा सामना होणार आहे ओम साई अद्विता क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये अदिती विरू पाटील क्रिकेट स्पोर्ट हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे उपांत्य फेरीचा. दुसऱ्या सामन्यामध्ये यावेळेला मोठा फटका ठरवण्याचा मनोमन इरादा इथे फसलाय आणि आपण जर पाहिलं तर विथ अलॉन द कार्पेटचा फटका मी मुकेश स्क्रीनवरती पाहायला मिळालाय. आणि जोपर्यंत वेगात परती येईल फक्त 2च धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार आहेत. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या फलकावरती लागते 46 धावा. येणारे चेंडू 5 धावा बनवायच्या 25. 5 चेंडू 25 धावा हे समीकरण विजयासाठी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला हवेमध्ये खेळला बॉल चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि याही वेळेला झेल देखील सोडलाय. धावबाद करण्याची इथे संधी आहे आणि ही संधी देखील सोन्यामध्येच रूपांतरित केली जाईल. विकेट नंबर 7 आपल्याला पाहायला मिळते. धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. टीमची धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय 47. आताचा जो गोलंदाज ज्याने हॅट्रिक मिळवली सचिन अर्दाळकर यांच्यासाठी संदीप पाटील सर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक देखील या खेळाडूला मिळणार आहे. कॅश प्राइज दिली आहे संदीप पाटील सर यांनी सचिन अर्दाळकर याला हॅट्रिक साठी. टप्प्याचा बॉल टप्पापर्यंत थोडासा स्विंग होत चेंडू बाहेर निघालाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर फक्त डॉटच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू गणला गेलाय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. या प्रथमतः फलंदाज यष्टीरक्षक आणि थर्ड मॅनचे क्षेत्ररक्षक यांना देखील या चेंडूने बीट केलंय. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. टीमची धावसंख्या मात्र 2 ने वाढते. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकच धाव वाईड बॉलची टीमच्या खात्यामध्ये ऍड होते आणि एका अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या मात्र पुढे जाते 48. गोलंदाज तयार. यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगामध्ये टाकलाय. रणजित आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि त्यांनी खूप चांगली आतापर्यंत गोलंदाजी देखील केली आहे. दोन चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेत आणि हा देखील झेल सोडलाय. 2 चेंडू 23 धावा अशक्य वाटणारं आव्हान. आता मात्र अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दरवाजे जवळपास उघडलेत. युवराज स्पोर्ट क्रिकेट टीमचा मार्ग जवळपास सुखकर झालाय. उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचं स्वप्न कोल्हापूर प्रीमियर लीग 2025च्या 3ऱ्या पर्वातलं जवळपास निश्चित झालंय. शेवटच्या बॉलवरती 22 धावांची गरज असतानाच हा देखील बॉल डॉट टाकलाय गोलंदाज रणजितने आणि अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला मिळालाय. युवराज स्पोर्ट क्रिकेट टीम सेमीफायनलच्या सामन्यामध्ये वेदांत स्पोर्ट बापू प्रेमी क्रिकेट टीमचा पराभव झालाय.
थँक्यू डीजे. समर्थक बाहेर जायचं आहे, खेळाडूंनी बाहेर व्हायचं आहे.